नमस्कार, मी कल्पेश आणि तुम्ही पाहत आहात द मराठी रिपोर्ट। आणि आज या मिडल फिंगरच्या मागे दडलेली गोष्ट समजून घेऊया। एक दिवस, दोन चेहरे आणि एकच प्रश्न। कारण आज फक्त सियानं मिडल फिंगर दाखवलेलं नाही, आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही असं म्हटलं की हनीमून दरम्यान आपल्या पतीला दरीत ढकलून मारल्याचा आरोप असलेल्या सोनमला पुन्हा तुरुंगात पाठवता येणार नाही। ती सध्या जामिनावर बाहेर आहे। राजा रघुवंशीचा मृत्यू झाला होता, पण सोनम बाहेर आहे। कारण न्यायालयाचं म्हणणं आहे की खालच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे तिला पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्न येत नाही। आणि ज्या दिवशी ही बातमी समोर आली, अगदी त्याच वेळी या देशात दुसरीकडे आणखीन एक मुलगी सिया, जिच्यावरती तिच्या होणाऱ्या पतीला दरीत ढकलण्याचा आरोप आहे, ती कॅमेऱ्यासमोर मिडल फिंगर दाखवते। एका प्रकरणात कायद्यानं दिलासा दिला आणि दुसऱ्या प्रकरणात आरोपीला आधीच खात्री असल्यासारखं वाटतंय की तिलाही दिलासा मिळेल, कारण ती मुलगी आहे ना। मेघालयापासून पुण्यापर्यंत 2 शहरं, 2 दऱ्या, 2 मृतदेह, 2 आरोपी महिला, आणि या सगळ्यांच्या मध्ये उभा आहे एक सामान्य माणूस, जो स्वतःला विचारतोय, हा कसला कायदा? मुलगी असेल तर काही करून सुटता येतं का? आणि कदाचित म्हणूनच या मिडल फिंगरचा व्हिडिओ हा संपूर्ण देशभर व्हायरल झाला। ज्यांना हे प्रकरण माहीत नाही त्यांच्यासाठी 2 जुलै रोजी पुणे पोलिसांनी रिमांडवर असलेल्या सियाचा पंचनामा आणि झडतीसाठी तिच्या घरी नेलं। बाहेर माध्यमांची प्रचंड गर्दी होती, शेकडो कॅमेरे, प्रत्येक जण तिची एक झलक पाहण्याची वाट पाहत होता। लोकांना वाटत होतं तिच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप असेल, तिची मान शरमेनं खाली असेल, स्वतःच्या कृत्याची तिला लाज वाटत असेल, पण घडलं अगदी उलट। 2 तास झडती झाल्यानंतर ती पोलिसांच्या घेरावातून बाहेर आली। चेहरा झाकलेला होता, पण बिनधास्तपणा पूर्णपणे उघडा पडला होता। पूर्ण ठसक्यात कसलाही संकोच न करता सियानं कॅमेऱ्याकडे पाहत मिडल फिंगर दाखवलं। क्षणभर सगळे स्तब्ध झाले। पोलीस शांत, प्रशासन शांत, पत्रकार शांत, आसपासचे लोकही शांत। कारण इतके गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीकडून अशी प्रतिक्रिया येईल याची कुणीही कल्पना केली नव्हती। ज्या व्यक्तीवरती कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे, स्वतःच्या आईवडिलांची अब्रूधुळीस मिळवल्याचा आरोप आहे, स्वतःच्या होणाऱ्या पतीच्या हत्येचा आरोप आहे, तिने तिच्या प्रियकरासोबतचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, जिच्यावर संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणावरती टीका होत आहे, अशा व्यक्तीचा हा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावरती अगदी वाऱ्यासारखा पसरला। पण त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न ह्या ठिकाणी उभा राहिला, हे मिडल फिंगर नेमकं कुणाला दाखवलं गेलं? स्वतःच्या आईवडिलांना? त्या आईला जी म्हणत होती माझी मुलगी खूप संस्कारी आहे, साधी आहे, तिला खरंच केतनशी लग्न करायचं होतं, पण त्यानंतर देशानं काय पाहिलं? दारू पितानाचे व्हिडिओ, शिवीगाळ करतानाचे व्हिडिओ, लग्न ठरल्यानंतर देखील दुसऱ्या मुलासोबत रेस्टॉरंटमध्ये जवळीक साधतानाचे व्हिडिओ, मॅच पाहताना त्याच्यासोबत चिटकून बसलेले क्षण, आणि दुसऱ्या मुलाशी झालेल्या संभाषणांचे व्हिडिओ, हे सगळं देशानं पाहिलं। पण ज्याने तिच्यावरती डोळे झाकून प्रेम केलं, जो इतका प्रेमात आंधळा झाला होता की त्याने तिच्यातले इशारेही ओळखू शकला नाही, पहिल्यांदा दरी ढकलल्यानंतरही
तीच त्याला मिठी मारते आणि तो घरी जाऊन आपल्या आईवडिलांना सांगतो, आई, आज तिने माझा जीव वाचवला. आज तो या जगात नाही. मग हे मिडल फिंगर कुणासाठी? केतनच्या आईवडिलांना, जे आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक दार ठोठावत आहे, की न्याय व्यवस्थेला, जिथे सोनम रघुवंशीला जामीन मिळतो, की त्या तथाकथित स्त्रीवादी लोकांना जे या मुलीच्या बाजूने उभे राहतात, पण केतनच्या किंवा राजा रघुवंशीच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू त्यांना दिसत नाही. शेवटी हे बोट कुणाला तरी दाखवलं गेलं आहे आणि म्हणूनच आज देश संतापला आहे. कारण हा फक्त एक हातवारा नव्हता, तो अजून न भरलेल्या जखमांवरती चोरलं गेलेलं मीठ होतं. तो त्या प्रत्येक प्रश्नाची चेष्टा होता जो आज सामान्य माणसाच्या मनात सलत आहे. आणि हा प्रश्न आणखीन गंभीर झाला जेव्हा पोलिसांच्या तपासातून एकामागून एक गोष्टी समोर येऊ लागली. कारण केतन प्रेम करत होता, त्याचा गुन्हा एवढाच होता, तो आपल्या निरागसपणामुळे बळी ठरला. तर दुसरीकडं पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिया सुरुवातीपासूनच धोक्याची घंटा होती. पहिल्यांदा लोहगड किल्ल्यावरती नेऊन तिने त्याला ढकललं, तो वाचला. मग सापाचा बहाणा करून त्यालाच मिठी मारली. काही दिवसांनी पुन्हा त्याच्यावरती हल्ला झाला. पोलिसांचा दावा आहे की लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली सियाने केतनकडून तब्बल 1 कोटी रुपये घेतले आणि केतनच्या कुटुंबाला याची कल्पनाही नव्हती. त्यानंतर ती संपूर्ण रक्कम आपल्या प्रियकराकडे दिली, जेणेकरून तो स्वतःचा आर्थिक बस्तान बसवू शकेल आणि नंतर दोघेही शांतपणे आपलं आयुष्य सुरू करतील. म्हणजेच ज्या पैशांत वधूचा साज खरेदी व्हायला हवा होता, त्याच पैशांनी मृत्यूचा कट रचला जात होता. केतनचं प्री वेडिंग शूट बिघडवणं, त्याचा पासपोर्ट फाडणं, या सगळ्या गोष्टी आपण आधी पाहिल्यास. म्हणजे कपटपणालाही एक मर्यादा असते आणि या मर्यादेच्याही पलीकडे गेल्याचा आरोप या मुलीवरती आहे. आणि हे सगळं झाल्यानंतरही इतक्या ठामपणे मिडल फिंगर दाखवण्याचं धाडस, आज देशाच्या मनात एक प्रश्न आहे. ही मुलगी खरं सुटून जाईल का? पोलिसांकडे पुरावे असल्याचा दावा आहे, पण शेवटी न्यायालयात काय होईल, तिला तिच्या कथित कृत्यांची शिक्षा मिळेल की नाही, याबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की तपासात 2000हून अधिक कॉल आणि संदेश सापडले. दोघांचे कॅफेमधील एकत्र फोटो समोर आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांचाही जुळवाजुळव करण्यात आली आहे. तपासादरम्यान घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार दोघे बसून आधीच संपूर्ण योजना आखत होते. घटनेची रिहर्सल करण्यात आली होती. एक दिवस आधी दोघे एकत्र बसले होते. नेमकं कसं बसायचं, कधी इशारा द्यायचा, कोण कुठून येणार आणि कधी ढकलायचं, याचाही सराव केल्याचा पोलिसांचा दावा आहे. क्षणभर विचार करा, एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा सराव केला जातो आणि त्यानंतर कॅमेऱ्यासमोर उभं राहून मिडल फिंगर दाखवलं जातं. पोलिसांच्या माहितीनुसार कथित घटनेच्या सुमारे 34 मिनिटं आधी दोघांमध्ये फोनवर संवाद झाला. पुढचं नियोजनही ठरलं होतं. 3 वर्ष लग्न करायचं नाही, तोपर्यंत चेतन स्वतःचं आर्थिक बस्तान बसवेल आणि मग योग्य वेळ आल्यावरती अधिकृतरित्या तिच्या घरी लग्नाची मागणी झाली. तिच्या वडिलांच्या नजरेत स्वतःची प्रतिमा चांगली ठेवायची होती.
पण आज त्याच वडिलांना संपूर्ण देशासमोर मान खाली घालावी लागत. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं वारंवार कौतुक केलं, माझी मुलगी निरागस आहे, ती दारू पीत नाही, समाज आणि माध्यम तिची बदनामी करत आहेत, असं सांगितलं, त्यांच्यासाठी आज हा प्रसंग अत्यंत वेदनादायी ठरला. जर पोलिसांनी मांडलेल्या गोष्टींपैकी निम्म्या जरी न्यायालयात सिद्ध झाल्या तर हा देश प्रकरणाकडे अत्यंत गंभीर गुन्हेगारी कट म्हणून पाहिल. पण त्याचवेळी लोकांना आणखीन एक गोष्ट अस्वस्थ करते, इतक्या गंभीर आरोपानंतरही दिसणारा तो आत्मविश्वास, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा लोक सोनम प्रकरणाशी तुलना करू लागले. दोन्ही प्रकरणांमध्ये काही साम्य असल्याचं अनेकांचं मत आहे. लग्न, पूर्वनियोजन आरोप, मृत्यू आणि आरोपी म्हणून एका महिलेचं नाव, या सगळ्यांमुळे आज पुन्हा एकदा न्यायव्यवस्था, तपास आणि अंतिम निकाल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सोनम प्रकरणात जे काही घडलं त्यामुळे लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. हत्येसारख्या गंभीर आरोपांच्या प्रकरणातही सोनमला वर्षभराच्या आत जामीन मिळाला, कारण अटकेशी संबंधित कागदपत्रांमध्ये आणि लावलेल्या कलमांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. मेघालय सरकार व उच्च न्यायालयात गेलं, तिथे यश आलं नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं, पण तिथेही दिलासा मिळाला नाही, आणि अखेर सोनम जामिनावरती बाहेर राहिली. न्यायालयाचं म्हणणं होतं की एकदा सक्षम न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केवळ त्या कारणावरून पुन्हा तुरुंगात पाठवणं योग्य ठरणार नाही. कायद्याच्या दृष्टीनं हा निर्णय योग्य असू शकतो, कारण न्यायालय वारंवार सांगतं जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे. पण सामान्य माणसाच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. राजा रघुवंशीच्या आईला हा निर्णय कसा समजावून सांगायचा, तिच्या दुःखाला कोणती भाषा द्यायची. म्हणूनच तिने म्हटलं होतं, अशा सहज मिळणाऱ्या जामिनांमुळे गुन्हेगारांच्या मनातील भीती कमी होईल. आणि अनेकांच्या मते आज दिसणाऱ्या त्या बेधडक वर्तनामागेही हीच भावना असू शकते. याच कारणांमुळे अनेक लोक आज या प्रकरणाकडेही चिंतेनं पाहत आहेत. त्यांच्या मनात भीती आहे, कुठलीही तांत्रिक चूक, कागदोपत्री एखादी त्रुटी किंवा एखाद्या कायदेशीर पेच यामुळे या प्रकरणाचाही निकाल वेगळ्या दिशेने जाऊ नये. कारण या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदार नसल्याचंही समोर आलं आहे. म्हणूनच लोक पुरावे, तपास आणि न्यायालयातील प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणावरती खिळलेलं आहे. जर तपासात मांडलेले आरोप न्यायालयात सिद्ध झाले तर कठोर शिक्षा व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा का आहे? कारण या देशात सामान्य माणूस अजूनही छोट्या मोठ्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी घाबरतो. 500 रुपयांच्या चलानची देखील त्याला भीती वाटते. पोलीस स्टेशनचं नाव जरी ऐकलं तरी त्याची धडधड वाढते. आणि दुसरीकडे इतक्या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवरही जर एखादी व्यक्ती पूर्ण आत्मविश्वासाने वागताना दिसली तर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. याच दरम्यान केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सरकारने 2 महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे. पहिला, या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक पद्धतीने खटला चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि दुसरा, अनावश्यक तारखा पडू नयेत आणि खटला वेगाने पुढे जावा यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता अनेकांच्या नजरात तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेवरती खिळले आहे, कारण शेवटी अंतिम निर्णय न्यायालयच देणार आहे. उज्ज्वल निकम यांनी याआधी अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणातही सत्य, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारे न्याय मिळेल
अशी अपेक्षा अनेक जण या ठिकाणी व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यांच्या आधी आज देशभर चर्चेत राहिलेली ती एक गोष्ट ती म्हणजे ते एक मिडल फिंगर. अनेकांच्या मते त्या एका कृतीनं देशातील कायदा, न्यायव्यवस्था आणि समाज व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न पुन्हा एकदा समोर आणले. आज एका बाजूला सोनम आहे जी गंभीर आरोपांच्या खटल्यातही जामीनवरती बाहेर आहे, तर दुसऱ्या बाजूला सिया आहे जी पोलीस कोठडीत असतानाही कॅमेऱ्यासमोर मिडल फिंगर दाखवताना दिसली. आणि या दोघांच्या मध्ये आहेत दोन कुटुंब ज्यांचे तरुण मुलं आता पुन्हा कधी परत येणार नाही. शेवटी निर्णय न्यायालय देईल. कायद्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे, पण प्रश्न विचारण्याचा अधिकारही लोकशाहीमध्ये जनतेला आहे. आणि म्हणूनच आज अनेक जण विचारत आहेत, भीती फक्त सामान्य माणसालाच वाटते का? केतनच्या कुटुंबाची न्यायासाठीची लढाई आता न्यायालयात सुरू आहे. फास्ट ट्रॅक खटल्याची चर्चा आहे. पुराव्यांची फाईल अधिक मजबूत होत असल्याचं सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे त्या एका मिडल फिंगरची प्रतिमा अजूनही कोट्यावधी लोकांच्या मनात ठसलेली आहे. शेवटी एवढंच, त्या एका बोटानं नेमकं कोणाला उद्देशून संदेश दिला याबद्दल प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. पण या प्रकरणातले आरोप सिद्ध होतात की नाही, दोषी कोण ठरतो आणि शिक्षा काय होते याचा अंतिम निर्णय फक्त न्यायालय देईल. तोपर्यंत संपूर्ण देशाच्या नजरा या खटल्याकडे लागून राहतील. आणि आता प्रश्न हा तुमच्यासाठी, तुमच्या मते इतका आत्मविश्वास, इतका बेधडकपणा आणि इतका निर्लज्जपणा नेमका येतो कुठे? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडले राहा. आणि आपलं चॅनल द मराठी डिकोडला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.